कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी मुलगी माका कालही जड नव्हती आणि भविष्यात पण नसणार। माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या लेकीच्या पाठीशी उभा असणार म्हणजे असणार। आणि याच्यामध्ये कोणी जरी इला तरी गाठ या रघुनाथ खोताशी असत। आपण आपल्या लेकरांसाठी काय स्वप्न बघतो आणि नशिबान त्यांच्या कपाळी काय लिहून ठेवला हा देवाकच ठाऊक। निशी आणि नीरजच्या संसारात दृष्ट लागली हो, आणि आपल्या ओवी आणि श्रीनूच्या प्रेमाक सुद्धा। आपल्या घरातली पोरं दुःखी आहेत आणि आपण त्यांच्यासाठी काही एक करू शकत नाही याचे जास्त वाईट वाटतं मका। नाही ओवी, मी आता शांत बसणार नाहीये। निशीला जो त्रास होतोय त्यातून बाहेर काढण्यासाठी मी माझे सगळे प्रयत्न करणार। आणि हे सगळं जे काही प्रकरण आहे ना, त्याचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये। श्रीनिवास प्लीज प्लीज तो आता शांत हो। हे बघ, आता ना नीरजचा टॉपिक तिच्या समोर आणायचाच नाही। डॉक्टर काय बोलले तुला आठवतंय ना? ती ह्या सगळ्याने अजून हर्ट होईल। अरे जुन्या आठवणी तिच्या समोर आणायच्याच नाहीत। फॉर नाव ह्या सगळ्या गोष्टी आपण इग्नोर करू। आपण काहीतरी दुसरं करायला हवं। ओव्या, पण काय करणार आपण? श्रीनिवास तुला आठवतं, तू मी निशी आपण किती छान टीम होतो। आपण किती मज्जा करायचो आधी। हो ना, तुला माहितीये ओवी, कधी कधी आपल्यामध्ये लुडबुड करायला डुग्गू सुद्धा असायचा, सतत आपल्या मागे मागे करायचा। काय छान दिवस होते ते। होते का म्हणतोय श्रीनिवास? आपण तेच दिवस परत आणू शकतो। तसंच हॅपी ॲटमॉस्फिअर तिच्या समोर परत क्रिएट करू शकतो। श्रीनिवास, मला विश्वास आहे, जसं आपलं हे विखुरलेलं घर परत एकत्र आलं ना, तसंच निशी सुद्धा तिचं दुःख विसरून एक दिवस परत पहिल्यासारखी खळखळून हसायला लागेल। डोंट वरी, ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।